नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी प्रज्ञा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. तर तुम्हाला एक खूप छान बातमी सांगायची आहे. आपल्या चॅनलवर 200 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि हे फक्त तुमच्या सपोर्टमुळे पॉसिबल झालेलं आहे. तर असाच सपोर्ट मला कायम राहू द्या, एवढीच मी फक्त विनंती करते. आणि हा जो 200चा आकडा आहे तो आपल्याला लवकरात लवकर 1000पर्यंत न्यायचा आहे. त्यासाठी तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे आणि मला सपोर्ट करत राहा, एवढीच विनंती. तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे मिसळची रेसिपी. तर घराघरात प्रत्येक घरात मिसळ ही खाल्लीच जाते आणि मिसळप्रेमी भरपूर आहेत. पण अलीकडे डाएटमुळं लोक बाहेरचं खाणं, बाहेरची मिसळ वगैरे खाणं टाळतात, कारण टेस्टिंग पावडर आणि त्याचबरोबर पाव हे मिसळ न खाण्यामागच्या 2 गोष्टी आहेत. तर आपण ते टाळून घरच्या घरी कमी मसाल्यांमध्ये छान अशी मिसळ कशी करता येईल हा प्रयत्न करून आज मी तुमच्यासोबत छान अशी साधी सोपी आणि पटकन होणारी झणझणीत अशी मिसळ त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मिसळ बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर मी काय केलं, मटकी घेतली. ती पहिल्यांदा स्वच्छ निवडून घेतली, कारण काही अशा न भिजलेली मटकीचे कण असतात, ते दाताखाली कचकच करतात. त्यामुळे स्वच्छ निवडून घेतली आणि त्यानंतर पाणी टाकून धुवून घेतली आणि त्यानंतर एका कुकरमध्ये थोडीशी हळद घातली आणि त्याचसोबत मीठ घातलं आणि त्यानंतर कुकरला लावून शिजवून घ्यायची. 1-2 शिट्ट्या दिल्या तरी भरपूर होतात, कारण मटकी पटकन शिजून जाते. आणि दुसरीकडे मी भाजीची तयारी करायला घेतली. त्यासाठी अगोदर कांदा, टॉमॅटो, थोडंसं लसूण आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतली आणि आलं लसूण पेस्ट बनवून घेतली. तर आलं लसूण पेस्ट बनवलेलीच होती माझ्याकडे. त्यानंतर हे सगळे जे चिरून घेतलेले जे पदार्थ आहेत ते एका कढईमध्ये छान असे भाजून घ्यायचे, काळे लाल होईपर्यंत छान असे भाजून घेतले की त्यानंतर ते मिक्सरला घालून त्याची पेस्ट बनवून घ्यायची. तर तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता की कितपत ते भाजले गेलेले आहेत. तर त्यामुळे काय होतं, त्याचा जो एक भाजीचा कच्चापणा असतो तो यामुळे निघून जातो आणि भाजीला खूप छान टेस्टी येते. आणि त्यानंतर हे सगळं एकत्र करून त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली. बारीक करताना थोडीशी कोथिंबीर घालायची, त्यामुळं कलर जो असतो भाजीला तो थोडासा असा काळसर येतो तरीला, त्यामुळे ती खूप छान दिसते दिसायला. आणि त्यानंतर एकीकडे छानपैकी मटकी शिजलेली होती आणि ही मटकी अशी शिजलेली जी असते ना, ती मला खायला आवडते, कारण ती खूप छान लागते. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. हळद मीठ टाकून फक्त शिजवून घ्यायची. आणि त्यानंतर मग भाजीची तयारी करायला घेतली. त्यासाठी एका ह्याच्यात थोडंसं तेल घातलं, ते थोडंसं तापवून दिलं. त्यानंतर त्याच्यामध्ये फोडणी देऊन घेतली. फोडणी आपली नेहमीचीच, जिरी, मोहरी आणि त्याचबरोबर कढीपत्ता टाकून घेतला सगळ्यात पहिल्यांदा. ते छानसं तडतडून दिलं. छान फोडणी बसली ना जिरी मोहरीची, की भाजी खूप छान लागते. त्यानंतर त्याच्यात आलं लसूण पेस्ट घालून घेतली थोडीशी, ती पण छान परतून दिली. जेवढी फोडणी छान बसेल तेवढी कुठली पण भाजी, फक्त मिसळच नाही, बाकीच्या पण भाज्यांना जेवढी छान फोडणी बसेल तेवढ्या भाज्या टेस्टी होतात. छान फोडणी परतून घेतली आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण थोडीशी ती जी ग्रेव्ही बनवलेली होती मगाशी कांदा टोमॅटोची, ती घालून घ्यायची. त्याच्यामध्ये थोडीशी हळद घातली, थोडीशी कलर छान यायपुरती. आणि त्यानंतर ती जी पेस्ट बनवलेली ती घालून घ्यायची. पेस्टमध्ये पण थोडासा लसूण घालायचा, कारण त्यामुळे भाजीला टेस्ट खूप छान येते लसूणमुळे. आणि त्यानंतर छान परतून घ्यायची. छान तेल सुटेपर्यंत बघा तुम्ही परतून घेतली. त्यानंतर त्यात मसाले घालायला घ्यायचे. तर मसाल्यामध्ये सगळ्यात अगोदर मिरची पावडर घालायची.
त्यानंतर जो घरगुती आपण काळा मसाला बनवलेला असतो तो घालायचा. तुम्ही थोडा घालते, कमीच घालते, कारण तो मसाला तिखट आहे आणि दुर्वांश जास्ती तिखट नाही घालत, म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही जास्त घालू शकता. त्यानंतर धने पावडर घातली थोडीशी. त्यानंतर गरम मसाला घातला आणि त्याच्यानंतर हा मिसळ मसाला घातला, जो बाहेर मार्केटमध्ये मिळतो तो थोडा जास्त घातला. त्याच्यामुळं छान टेस्टी येते भाजीला. आणि छान सगळे मसाले परतून घ्यायचे. तर जेवढं छान परततो मसाले टाकल्यानंतर तेवढी छान तर्री येते भाजीला. आणि त्यानंतर सगळे मसाले परतून झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. गरम पाणी घातलं तर अतिउत्तम, कारण गरम पाणी घातल्यामुळे तर्री खूप छान येते. थंडही घालू शकता, तसं नाही काय, पण मिसळची भाजी तर्री असेल तर ती छान लागते. आणि त्यानंतर आपण जे मटकी शिजवून घेतलेलं ते पाणी पण घालून घ्यायचं आणि मटकी घालून घ्यायची. आणि त्यानंतर थोडा वेळ छान उकळून द्यायचा रस्सा कमी गॅसवर. आणि मिसळचा रस्सा हा नेहमी पातळच बनवायचा, कारण काय होतं, पातळ बनवल्यामुळे तो जो फरसाणा असतो तो पटकन मुरतो. घट्ट ह्याच्यात तो मुरत नाही आणि एवढी छान पण नाही लागत. त्यामुळे जेवढी पातळ करता येईल रस्सा तेवढा करायचा. आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी तर्रीदार मिसळ तयार झालेली आहे. हॉटेलपेक्षा खूप खूप जास्त छान झालेली ही मिसळ. त्यानंतर मस्त तर्रीदार मिसळ फरसाणासोबत आणि पावासोबत सर्व करायची. तर अशा पद्धतीने आपली मिसळ तयार आहे.